सुरुवातीलाच मित्रांनो, महत्त्वाची बातमी देशाच्या राजकारणातून, ज्या बातमीकडे महाराष्ट्राचे, मुंबईचं आणि शिवसेनेचं लक्ष लागलं होतं, तसेच देशाचं देखील लक्ष लागले होते. अशा या बातमीने मात्र राज्यात उडाली खळबळ. निवडणूक गैरप्रकाराच्या आरोपावरून विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना थेट कोर्टाची नोटीस आल्यामुळे विधानसभा अध्यक्ष, 42 आमदार यासह सगळ्यांनाच बसलाय जबरदस्त फटका. मित्रांनो, बातमी काय आहे ती बातमी आपण संपूर्णपणे जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना, एकनाथ शिंदेंची गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, या दोन शिवसेनेमध्ये फूट पडलेली आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट असे वेगवेगळे पक्ष पाहतोय. हे सगळं काम केलं आहे ते भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या नेत्यांनी. आता मात्र हे चार पक्ष सगळं निस्तारत आहेत आणि भाजप मात्र सगळ्यात जास्त याचा आनंद घेताना दिसते. भारतीय जनता पार्टीला अशाच प्रकारचं महाराष्ट्राचं वाटोळं, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचं विलगीकरण करायचं होतं. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली. मात्र आपलीच लोकं आपल्याच लोकांबरोबर लढली. मात्र दिल्लीने मात्र ही भांडणं लावून दिली. हे आपल्या लोकांना कधी कळायला होतं, परंतु ते समजलं नाही. आता मात्र थेट मित्रांनो, महाराष्ट्राच्या शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कोणाचं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणाची, घड्याळ चिन्ह कोणाचं, यावरती विशेष सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच होते. त्याविरोधात मित्रांनो, ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मांडते. आता मात्र सुप्रीम कोर्टातून एक संदेश येतोय, तो म्हणजे अंतिम निकालाची ही सुरुवात झाली असून शिंदे सेनेला जबरदस्त फटका महाराष्ट्रात बसतोय. तर भारतीय जनता पार्टी हे देखील आता बघते की शिंदे सेना कशी संपते. त्यावरूनच 42 आमदारांना थेट हायकोर्टाची नोटीस येणं आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची अंतिम सुनावणी येणं, हे आता नक्कीच काहीतरी द्योतक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राहुल नार्वेकर असतील, हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण त्या प्रकाराच्या कारणीभूत आहेत. राहुल नार्वेकरांनी ज्या प्रकारचा निकाल दिला, त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची ॲडिशनल किंवा कोणत्याही प्रकारची वजाबाकी काही न करता सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तसा मांडला. म्हणून सध्या केंद्रीय निवडणूक आयोग, राहुल नार्वेकर यांना मात्र प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना देखील शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भात सगळ्यात मोठा फटका पुढच्या दोन दिवसामध्ये बसू शकतोय. सध्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाव्यतिरिक्त देशाच्या राजकारणामध्ये आता मात्र सगळ्यात मोठी घाई सुरू झाली आहे. निवडणुकीत गैरप्रकार आणि प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवल्याच्या आरोपावरून सध्या 42 आमदारांना थेट नोटीस आणि विधानसभा अध्यक्षांना थेट नोटीस आल्यामुळे राज्यात थेट खळबळ उडाली आहे. मित्रांनो, बातमी नेमकी कुठली ती आता आपण जाणून घेऊया. बिहारच्या राजकारणामध्ये सध्या एक खळबळजनक कायदेशीर घडामोडींना राजकीय वातावरण तापून गेलं आहे. निवडणुकीत गैरप्रकार आणि प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याच्या आरोपावरून पाटणा उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष प्रेमकुमार यांच्यासह तब्बल 42 विद्यमान आमदारांना नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटात अस्वस्थता पसरली आहे. न्यायालयाने नोटीस पाठवलेल्या आमदारांच्या यादीत अनेक दिग्गज नावांचा समावेश असल्याने आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र इकडे महाराष्ट्रात देखील नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे भाजपची लवकरच साथ सोडतील अशा बातम्या महाराष्ट्रात येऊ लागल्यात. कारण की आमदारांना नोटीस येणं, पद जाणं, मुख्यमंत्री पद जाणं, या सगळ्या घडामोडी मात्र आगामी काळातील चाहूल आहे का याची शासनता सध्या नितीश कुमारांना आणि चंद्रबाबू नायडूंना आल्याचं दिसतंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जशा प्रकारचं राजकारण घडलं, पक्ष फोडायचं, आमदार पळवायचं, चिन्ह पळवायचं, तशा प्रकारे बिहारमध्ये आणि तेलंगणामध्ये देखील होऊ शकतं. याची भीती सध्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोन पक्षांना झाली आहे. त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री, त्यांचे खासदार यांना एकत्रित करून भारतीय जनता पार्टी नवीन डाव आखण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणूनच तर सध्या अशा वेगवेगळ्या बातम्या येऊन दोन्ही पक्ष फोडण्याची तयारी
मात्र मित्रांनो, जर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर ठरवलं की आता भाजपसोबत राहायचं नाही, तर एका त्या क्षणाला केंद्रातून भाजपा सत्तातून बाहेर पडते, त्यांच्या हातातून सत्ता जाते. परंतु आगामी काळामध्ये भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असून आगामी काळात सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असं ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय. त्यामुळे त्यांनी आता मात्र ही निवडणूक अगदी मनावर घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पुन्हा एकदा प्रचंड भरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याबद्दल मित्रांनो आपल्या मनात काय वाटतंय? उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना येऊन शिंदे सेनेचे सगळे आमदार मंत्री हे अपात्र होतील का? याबद्दल आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.